लेकीची हत्या झाली आणि तिला आत्महत्येला कुणी प्रवृत्त केलं, या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। त्याच वेळेला महिला आयोग फलटणला जातोय आणि ही बातमी ऐकून खूप आनंद झाला। मीडिया प्रचंड प्रमाणात तिथं होती आणि म्हटलं की आता संपदाला कुठेतरी न्याय मिळेल। पण महिला आयोगाने तर संपदालाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला। जे आरोपी अटकेत आहेत, ज्या आरोपींवर जे आहेत ते त्यांचे पुरावे सापडलेले आहेत, त्या आरोपींना वाचवण्यासाठी डॉक्टर संपदा जिचा जीव गेलेला आहे, म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्ही एखाद्या महिलेला सोडत नाही, ती तुमच्या आरोपांचं उत्तर आता देऊ शकत नाही, तुम्हाला माहितीये, म्हणून तुम्ही तिचं चारित्र्यहनन करता। महिला आयोग आहे कशाला? महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी आहे आणि मग महिलांवरच अन्याय होणार असेल तर मग महिला आयोगाचं पद घेऊन काही उपयोगच नाही। दुसरा मुद्दा, कुणीही यावं आणि टिकली मारून जावं, एवढ्या काय महाराष्ट्रातल्या महिला कवडीमोल झाल्या आहेत का? एवढ्या महिला का स्वस्त झाल्या आहेत का? रुपालीताई हे तुम्हाला शोभत नाही। तुम्ही ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या मुलीला आरोपी किंवा आरोपाच्या कटघऱ्यात उभं करताय, तिचं चारित्र्यहनन करताय, याचा अर्थ महिला आयोग काय काम करतोय याचं जे एक सिरियसनेस असतो तो तुमच्याकडे अजिबात नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही नक्की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात की राजकारण्यांच्या प्रवक्त्या आहात? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं डॉक्टर संपदाच्या प्रकरणामध्ये बाजू मांडताय त्या अर्थी कोणीतरी राजकारणी कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही तिथं बोलताय हे स्पष्टपणे जाणवतंय। त्यामुळं डॉक्टर संपदाच्या घरच्यांना मला एवढंच सांगायचंय, आमच्यासारखे अनेक चळवळीतले कार्यकर्ते जे तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत, त्याच्यामध्ये संपदाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। परंतु आता अशा गंभीर प्रकरणामध्ये जर महिला आयोग अशा पद्धतीची जर वक्तव्य करत असेल तर मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही।